चैत्र महिन्यामध्ये कशा पद्धतीने ओटी भरावी याबद्दल मी तुम्हाला आज सांगणार आहे. श्री स्वामी समर्थ. तर आता बघा, ओटी भरण्यासाठी आपल्याला एक ताट लागणार आहे, जे तांब्याचं असेल किंवा तुमच्याकडे कोणतं का ताट असेल ना, ते ताट घ्यायचं आहे. त्याच्यावर रेशमी कलरची साडी घ्यायची आहे. साडी ठेवल्यानंतर एक पीस घ्यायचा आहे. बघा, आपल्या कुलदेवीची ओटी भरताना ओटी संपूर्ण भरायची, अपूर्ण भरायची नाही. त्यामुळे साडी घेतलेली आहे, एक पीस आहे. त्या पीसवर आपल्याला थोडेसे तांदूळ टाकायचे आहे. आता गहू टाकायचे नाही, तांदूळच टाकायचे आहे. तांदूळ घ्यायचे. तांदूळ घेतल्यानंतर त्याच्यावर आपल्याला एक सुपारी, हळकुंड, नारळ, खडीसाखर म्हणजे हळकुंड आहे, सुपारी आहे, खारीक आहे, एक सुपारी, नंतर बदाम आहे. हे संपूर्ण साहित्य मी ठेवलेले आहे. तुमच्याकडे जेवढं असेल तेवढं ठीक. नंतर बांगड्या घेतलेल्या आहे, हिरव्या कलरच्या टिकली आहे. परत आपल्याला हळदी कुंकूसुद्धा त्या ठिकाणी ठेवायचं आहे. अगरबत्ती पण घ्यायची आहे. आणि आरसा वगैरे असेल तुमच्याकडे तर तुम्ही आरसा पण ठेवू शकतात. एक फुलं किंवा गजरा देवीसाठी घ्यायचा आहे. तुमच्या घरात फळ अवेलेबल असेल तर एक फळ घ्यायचं किंवा कोणतं पण फळ ठेवलं ते सुद्धा चालेल. नारळ ठेवताना कधी पण नारळाचा जो शेंडा असतो तो देवीकडे येईल अशा पद्धतीने आपल्याला त्या ओटीवर ठेवायचं आहे. तर मी अशा पद्धतीने ते ओटी तयार केलेली आहे. त्याच्यावर फुलं आहे. अशा संपूर्ण पद्धतीने आपल्याला ओटी घ्यायची. ओटीवर 11 रुपये, 51 रुपये जशी तुमची ऐपत असेल त्या पद्धतीने आपल्याला त्यावर दक्षिणा ठेवायची आहे. आता ओटी ठेवताना आपण ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी ठेवल्या तर ओटी ज्या वेळेस आपण देवीची भरतो त्यावेळेस देवीसमोर ज्या फोटो असेल, मूर्ती असेल, त्या ठिकाणी अशा पद्धतीने आपल्याला ओटी दाखवायची आहे. जी मी तुम्हाला दाखवली त्याच पद्धतीने 3 वेळेस देवीसमोर अशी ओटी आपल्याला. ती प्रार्थना ह्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. आता मी तुम्हाला सांगणार की आपल्याला चैत्र महिन्यामध्ये देवीची ओटी कशी भरावी, का भरावी आणि कशासाठी भरावी याबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे. कृती करून दाखवणार आहे की आपल्याला ज्या वेळेस आपण देवीची ओटी भरतो त्यावेळेस त्यामध्ये काय काय साहित्य लागतं त्याबद्दल सविस्तर माहिती मी माझ्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ लास्टपर्यंत बघावा. बघा, प्रत्येक भाविक भक्त, प्रत्येक स्त्री आपल्या घरामध्ये आपल्या कुलदेवीची सेवा करत आहे. कारण की नवरात्र 19 तारखेपासून चालू झालेली आहे. तर ह्या नवरात्रीच्या काळामध्ये आपल्याला देवीची आराधना करायची असते, जी आपली कुळाचं रक्षण करणारी, घरामध्ये सुख समृद्धी देणारी, यश कीर्ती वैभव मिळवून देणारी आणि आपल्या कुलाचं, आपल्या परिवाराचं रक्षण करणारी या देवीची आराधना केली जाते. आणि ज्या घरामध्ये आपल्या कुलदेवीची आराधना केली जाते त्या घरामध्ये पैशाची अडचण कधीच येत नाही. घरामध्ये सुख असतं, शांती असते, वादविवाद होत नाही, पती पत्नीचं जमतं आणि परिवार हा खूप सुखाने नांदत असतो. म्हणून आपल्याला ह्या चैत्र महिन्यामध्ये कुलदेवीची ओटी भरायची आहे. जसे शारदीय नवरात्रीला महत्व आहे त्याचप्रमाणे कुलदेवीच्या ह्या चैत्र महिन्यामध्ये सुद्धा चैत्र महिन्याची नवरात्राला तेवढाच महत्व आहे. ज्याप्रमाणे आपण शारदीय नवरात्रमध्ये आपण घट मानतो, उपवास करतो 9 दिवसाचे, तसं नाही करता आलं तर अखंड दिवा आपल्या घरामध्ये लावायचा आहे कुलदेवीच्या नावाने. किंवा तुम्ही कळश भरून ठेवू शकतात. हे चैत्र महिना म्हटला तर आपल्या देवीची उपासना करण्यासाठीच असतो. जसं नवरात्र म्हणजे आपली शारदीय नवरात्र असते तशीच ही चैत्र नवरात्र असते. पण ही नवरात्र आपल्या महाराष्ट्रामध्ये नाही केली जात. जे हिंदी वगैरे बोलतात, गुजरात, राजकोट वगैरे त्या ठिकाणी या चैत्र महिन्यामध्ये देवीची उपासना केली जाते, उपवास धरले जातात, घटस्थापना केली जाते, नवरात्र साजरी केली जाते. त्याचप्रमाणे आपल्याला सुद्धा आपल्या ह्या चैत्र महिन्यामध्ये आपल्या घरामध्ये अशा पद्धतीने आपल्याला देवीची ओटी भरायची आहे. ती देवीची ओटी का भरावी आता तुम्हाला सांगते. बघा, आपण खूप देवदेव केले, कुठल्या तुम्ही म्हणजे कुलदैवत आणि कुलदेवीची ही सेवा खूप महत्वाची आहे. आपल्या प्रारंभ, आपल्या प्रपंच आणि आपल्या संसारामध्ये आपल्या कुलदेवीची सेवा खूप महत्वाची आहे. ज्या घरामध्ये आपल्या कुलदेवीची सेवा होते किंवा कुलदेवाची सेवा होते त्या घरामध्ये कशाचीच कमतरता राहत नाही. त्या मुलांचे म्हणजे त्या घरातल्या मुलांचे लग्न व्यवस्थित होतात, त्यांना नोकरी लागते, मुलं बाळ होतात, संतती प्राप्ती होते. म्हणून प्रत्येकी वर्षाला म्हणजे आपल्याला दर महिन्याला किंवा नाही जाणं होत किंवा वर्षाला नाही जाणं होत तर ही चैत्र नवरात्र येते किंवा शारदीय नवरात्र येते. त्यामध्ये आपल्याला आपल्या देवीची म्हणजे आपल्या कुलदेवीची सेवा करायची असते. आता सेवा करण्यासाठी भरपूर स्त्रिया, कोणी दुर्गा सप्तशतीचे पाठ करत आहेत, कोणी कुमकुम आचमन करतो रोजच्या रोज, किंवा कोणीतरी दुर्गा सप्तशती किंवा कुंजिका स्तोत्राचं पठण करतं, किंवा 99 मंत्र म्हणजे जो देवीचा मूळ मंत्र आहे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे, हा देवीचा मूळ मंत्र आहे. ह्या मूळ मंत्राचं नामस्मरण करतं. कोणी 1 माळ करतं, कोणी 2 माळ करतं. भरपूर अशा स्त्रिया आहेत
की त्या आपल्या देवीची आराधना करत असतात। त्याच पद्धतीने आपल्याला ह्या महिन्यामध्ये, या चैत्र महिन्यामध्ये नवरात्र सुरू आहे, तर आपल्याला आपल्या देवीची ओटी भरायची आहे। आता ओटी भरण्यासाठी जे साहित्य लागणार आहे त्याची कृती मी केलेली आहे, ती तुम्हाला आता दाखवणार। तर त्याच्या अगोदर तुम्हाला सांगते, जी स्त्री कुलदेवीची आराधना करते तिचा सौभाग्य अखंड राहतो, तिचा परिवार सुखी राहतो, तिचे मुलं बाळ सुख शांतीने नांदतात, त्या घरामध्ये कधीच दुःखाचा म्हणजे कष्टाचा नाश होतो आणि त्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते। त्यामुळे आपल्याला ह्या चैत्र महिन्यामध्ये आपल्या देवीची ओटी भरायची असते। बघा असं सुद्धा म्हणतात की बघा ज्या ठिकाणी भरपूर बघा आपण आपली जी कुलदेवी सोडून देतो, म्हणजे मावशीची पूजा भरपूर करतो आणि आपल्या आईचीच पूजा करत नाही, त्याचप्रमाणे भरपूर स्त्रिया असं करतात, लक्ष्मीची पूजा करतात, सगळ्या प्रकारची देवांची आराधना करतात, त्यांची आराधना करतात, पूजा करतात, पण असं म्हटलं गेलेलं आहे ज्या घरामध्ये आपल्या कुलदेवीचं नामस्मरण सुद्धा होत नाही किंवा कुलदेवीची नामस्मरण होत नाही, पूजा अर्चना होत नाही, त्या घरामध्ये कधी सुख नांदत नाही आणि किती पण देव केला तरी सुद्धा त्याला देव पावत नाही असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे। त्यामुळे आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवा कशा पद्धतीने करावी याबद्दल मी आज तुम्हाला सांगणार आहे आणि ओटी कशी भरावी ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर आता जो व्हिडिओ आहे त्यामध्ये मी तुम्हाला दाखवलेलंच आहे की आपल्याला काय काय वस्तू घ्यावा। पण बघा आता मी तुम्हाला सांगते, ज्या वेळेस आपण ओटी भरतो तर ओटी भरण्यासाठी बघा अष्टमी आहे जी गुरुवारच्या दिवशी आलेली आहे, त्या दिवशी तुम्ही ओटी भरू शकतात, मंगळवारी भरू शकतात, शुक्रवारी भरू शकतात। आता ह्या काळामध्ये तुम्ही ज्या वारी तुमचा देवीचा वार आहे त्या वारी तुम्ही भरायचे आहे, पण आपल्याला मंगळवार हा देवीचाच वार आहे किंवा शुक्रवारी भरू शकतात किंवा तुम्ही आता अष्टमी येते त्या अष्टमीला भरली तरी सुद्धा चालेल, पण आपल्या देवीची ओटी भरायची आहे। आता तुमच्या घरामध्ये तुमचा देवीचा फोटो असेल किंवा देवीची मूर्ती असेल तर काय करायची, तुमची जी कुळाची देवी आहे म्हणजे कुळामध्ये त्या देवीची तुम्ही आरती करतात, आरती लावतात, आराधना करतात, त्या देवीसमोर तुम्हाला घरच्या घरी अशा पद्धतीने आपल्याला जो ताट आहे म्हणजे देवीची ओटी भरायची आहे। आता ओटी भरताना काय करायचं, ज्या दिवशी तुम्ही मंगळवारी, आता समजा मंगळवारी किंवा अष्टमीला ओटी भरणार तर सकाळी लवकर उठायचं, आपलं देव वगैरे आपले नित्यकर्म आपटून देवांची पूजा वगैरे, रांगोळी वगैरे जे आपले रोजची कामं आहे ती कामं करायची, देवपूजा करायची। देवपूजा करताना तुम्ही सकाळच्या टायमाला किंवा संध्याकाळी 7-7:30 वाजता देवीची ओटी भरली तरी सुद्धा चालते। तर बघा ओटी भरताना आपल्याला काय करायचं आहे, आपला फोटो असेल म्हणजे आपल्या कुलदेवीचा फोटो असेल तर कुलदेवीचा फोटो एका पाटावर ठेवायचा, म्हणजे पाटावर मांडायचा, त्याच्यावर कापड ठेवायचं, एक चौरंग किंवा पाट, त्याच्यावर पाट ठेवा, देवीचा फोटो ठेवायचा, त्या नाही तर मूर्ती ठेवायची, मूर्ती असेल तर अभिषेक करायचा, फोटो असेल तर त्याला स्वच्छ पुसून हळदी कुंकू लावायचा, आपण सुद्धा आपल्या कपड्यावर हळदी कुंकू लावायचं आणि देवीच्या समोर बसून म्हणजे आपल्या देवघरासमोर बसून आपल्याला त्या ठिकाणी दिवा लावायचा आहे, देवी समोर तुपाचा दिवा लावायचा। दिवा लावताना कधी पण दिव्याची जी वात असते म्हणजे ज्या ठिकाणी देवी असते, आपली कुलदेवी असते किंवा आपले देवी असते त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, लांब वात लावायची असते, कारण की लांब वात लावल्याने आपला वंश वाढतो, आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते आणि आपल्या परिवाराचं रक्षण होत असतं, म्हणून देवीसमोर ही नेहमी लांबच वात लावायची, तुपाचा दिवा लावायचा, लांब वात लावायची आणि त्या ठिकाणी बसून देवीला सांगायचं की मी आज तुझी ओटी भरणार आहे आणि ओटी भरण्याचं साहित्य आपल्या हातात घ्यायचं। हातात घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं, संपूर्ण जे साहित्य आता तुम्हाला दाखवते, मी साहित्य इथंच ठेवलं आहे, हे जे साहित्य आहे आता हा ओटीचा सामान आहे। आता ओटीचा सामान घ्यायचा, आता ओटीचा सामान घेतल्यानंतर रेशमी साडी घेतलेली आहे बघा, जे पीस आहे पीसवर भरू नका, पीसवर भरल्याने काय होतं आपली ओटी अपूर्ण राहते, म्हणून तुमच्या घरात जी साडी असेल किंवा बाहेरून तुम्ही साडी आणायची, साडी घ्यायची, साडीवर पीस ठेवायचा, पीस ठेवल्यानंतर आपल्याला एक आंबा घ्यायचा आहे म्हणजे कुठलं पण फळ घ्यायचं, फुलं घ्यायचं किंवा गजरा घ्यायचा, तांदूळ घ्यायचे, जे मी तुम्हाला सगळं साहित्य आहे ते दाखवलेलं आहे ते साहित्य घ्यायचं आणि देवीचा शेंडा, हा जो देवीचा शेंडा आहे म्हणजे आता हा जो भाग आहे बघा, हा नाही, हा जो भाग आहे हा भाग नेहमी असा ठेवायचा, देवीकडे त्याचा शेंडा करायचा आणि देवीजवळ 3 वेळेस असं तिच्या चरणांजवळ न्यायचा आणि खाली ठेवायचं, चरणांजवळ न्यायचं खाली ठेवायचं, असं 3 वेळेस करायचं आणि अशी पद्धतीने आपल्याला देवीची ओटी भरायची आहे। देवीची ओटी भरताना देवी मातेला प्रार्थना करायची की माता माझा परिवार, माझं कुटुंब सुखी राहू दे, तुझा आशीर्वाद सदैव माझ्या घरात राहू दे, माझं सौभाग्य अखंड राहू दे, माझ्या घरातले जे माझे मुलं आहे मुली आहेत त्यांचे लग्न होऊ दे, त्यांच्या अडचणी कमी होऊ दे, घरामध्ये पैसा टिकू दे, पैसा स्थिर राहू दे, घरामध्ये सुख शांती नांदू दे, मी साध्या भोळ्यापणाने तुझी ओटी भरते, ती स्वीकार कर असं म्हणून ती ओटी त्या देवी माता समोर ठेवायची, म्हणजे आपल्या कुलदेवीच्या फोटो समोर किंवा मूर्ती समोर ठेवायची, थोडा वेळ राहू द्यायची,
जर थोडा वेळ राहू द्यायचे आणि त्याच्यातले थोडेसे तांदूळ घ्यायचे, आपल्या ओटीत टाकायचे. ते तांदूळ तुम्ही तुमच्या तांदूळांमध्ये टाकू शकतात किंवा तुम्ही व्यवस्थित सांभाळून ठेवू शकतात. आता ती बरकत असते, म्हणजे जी तांदूळ आपण घेतो 3 वेळेस, ती बरकत असते देवीची, म्हणजे देवीचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो. म्हणून ते तांदूळ तिथून घ्यायचे आणि आपल्या धान्यामध्ये टाकून द्यायचे, म्हणजे आपल्या धनधान्याला बरकत राहते, म्हणजे देवीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो. आता दुसरं म्हणजे, आता तुम्ही ही म्हणणार की आता ओटीचं काय करावं. आता जी ओटी आपण भरलेली आहे तर त्या ओटीचं काय करावं. तर ती ओटी काय करायची, तुम्ही जर मूळ स्थान, म्हणजे जे तुमचं देवीचं मूळ स्थान आहे, आता तुळजाभवानी आहे, कोणाची कोल्हापूरची अंबाबाई आहे, तर त्या ठिकाणी मूळ स्थानावर जर तुम्हाला ह्या वर्षभरामध्ये जाणं शक्य असेल तर तुम्ही संपूर्ण साहित्य त्या ठिकाणी न्यायचं आहे. नाही तुम्हाला जाणं शक्य किंवा मंदिर वगैरे असेल, तुमची इच्छा असेल की मंदिरात द्यावं, तर तुमच्या आजूबाजूला कोणतं देवीचं मंदिर असेल त्या ठिकाणी जर तुम्ही हा ओटीचा सामान दिला तरी सुद्धा चालेल. जर नाहीच तुम्हाला द्यायचा, घरच्या घरी तुम्ही ओटी भरलेली आहे, तर त्या सामानाचं काय करायचं, साडी तुम्ही वापरायची. म्हणजे प्रॉब्लेमचे जे दिवस असतात त्यामध्ये काळामध्ये वापरू नका. तुम्ही इतर म्हणजे सणवार आहे त्यावेळेस ती देवीची साडी वापरायची. तर देवीची साडी वापरू शकतात, गजरा वापरू शकतात, तांदूळ आपल्या तांदूळामध्ये टाकायचे, पैसे तुम्ही दक्षिणा ठेवायची, 11 रुपये 51 रुपये जशी तुमची इच्छा असेल त्याप्रमाणे त्या ओटीवर दक्षिणा ठेवायची आणि ती दक्षिणा तुम्ही देवांच्या ह्याच्यात टाकू शकतात किंवा देवाच्या वस्तू घेण्यासाठी सुद्धा वापरू शकतात. तर अशी दक्षिणा ठेवायची आहे. तांदूळ घ्यायचे, गहू घ्यायचे नाही. कधी पण ओटी भरताना गहू घ्यायचे नाही, तांदूळच घ्यायचे आहेत. कारण की तांदूळ हे सुख समृद्धीचं प्रतीक आहे. आणि जे म्हणजे जो नारळ घेतो आपण, नारळ का घ्यावा. आता भरपूर स्त्रिया छोटंसं तुकडं घेतात खोबऱ्याचं, ते छोटंसं तुकडं नाही घ्यायचं, मोठंच नारळ घ्यायचा, पाण्याचा नारळ घ्यायचा. नारळ हा मांगल्याच्या लक्ष्मीचं प्रतीक आहे, मांगल्याचं प्रतीक आहे. त्यामुळे नारळ हा भरलेला तिथं ठेवायचा आहे. एखादं फळ घ्यायचं आहे आणि त्यामुळे नारळच घ्यायचं आणि देवीला अर्पण करायचं. बघा आता मग नंतर ते नारळ तुम्ही घरात वापरू शकतात, ते तांदूळ तुम्ही वापरू शकतात, फुलं देवीजवळ राहू द्यायचे, थोडा वेळ देवीजवळ ती ओटी राहू द्यायची, नंतर तुम्ही ते संपूर्ण साहित्य तुमच्या स्वतःसाठी तुम्ही वापरू शकतात. गजरा तुम्ही लावू शकतात. तर अशा पद्धतीने आपल्याला आपल्या देवीची ओटी भरायची आहे, तिची आराधना करायची आहे. तुम्ही आईची पूजा राहू देता आणि मावशीची पूजा करतात, मग तुम्हाला देवी कशी पावणार, आई कशी प्रसन्न होणार. त्यामुळे आपल्या घरातली जी आई आहे, आपली कुलस्वामिनी आहे, तिची आपल्याला अशा पद्धतीने आराधना करायची असते. ती आराधना मी आज तुम्हाला सांगितली की अशा पद्धतीने आपल्याला ओटी भरायची आहे, देवीची आराधना करायची आहे. या नवरात्र काळामध्ये जी देवी असते ती खूप प्रमाणात जागृत झालेली असते, म्हणजे दैवत जागृत झालेलं असतं आणि देवी मातेची सूक्ष्म असते ते आपल्या घरामध्ये वास करत असतं. आपली जी कुलदेवी, जी आपली कुलदेवी आहे ती आपलं वाट बघत असते, आपल्या परिवाराचं रक्षण करत असते. आपल्या घरातला व्यक्ती जर बाहेर गेलेला असेल तर आपली कुलदेवी त्याची वाट बघत असते. म्हणून ह्या नवरात्रीमध्ये, ह्या चैत्र नवरात्रीमध्ये आपल्याला देवीची ओटी अशा पद्धतीने भरायची आहे. भरून बघा, कारण की आपण ह्या सगळ्या गोष्टी केल्याने आपली कुलदेवी प्रसन्न होते, आपला परिवार सुखी राहतो, सौभाग्य अखंड राहतं, घरामध्ये पैशाची धनधान्याची बरकत राहते आणि घरामध्ये कशाचीच कमतरता राहत नाही. म्हणून बघा, लग्न वगैरे कार्य काही राहतं त्यावेळेस पहिली पत्रिका आपल्या देवीला, गणपती बाप्पांना दाखवली जाते. त्याचप्रमाणे ह्या चैत्र महिन्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीने देवीची ओटी भरायची आहे, जी साध्या सिंपलपणाने मी तुम्हाला सांगितलेली आहे. माझं चॅनल तुम्हाला आवडत असेल लाईक करा, सबस्क्राईब करा. सी स्वामी.